श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहंसे च त्वंवै च गृहाण गतितं मया. यावनाहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकाः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुगृहात. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती. शिवा पूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. तैसे पूजती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नवे विष्णू. विष्णुपूजा विष्णूसी अर्पे, पाषाण राहे पाषाण रूपे. केली काशाची जगदंबा, परी कासे नवे अंबा. पूजा आंबेची अंबेला घेणे, कासे राहे कासे वेपणे. ब्रह्मानंद पूर्णा माझी, तुका म्हणे केली काजी. ज्याची पूजा त्यानेच घेणे, आम्ही पाषाण रूप पाहणे. अर्थ. इथं संत तुकाराम महाराज म्हणतात, मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा केली तर ती शंकराला पावते. त्यामध्ये मातीचे काय महत्त्व? कारण शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीतच मिसळते. त्याच क्षणी तिचे महत्त्व संपते. तसेच संत आम्हा सेवकांची पूजा करतात. ती संत हृदयातील पूजा भगवंतास पावते. आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदीचा मोह आम्हाला नाही. दगडी विष्णूची मूर्ती केली असता पाषाण विष्णू होत नाही. पूजा विष्णूला पावते. दगड दगडरूपच राहतो. काशाची जगदंबेची मूर्ती केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते. कासे हा धातूच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे आपण ज्याची पूजा करू त्याची पूजा त्याला अर्पण होते. संतांचा भक्तिभाव हा पूजेप्रमाणे एक माध्यम आहे. त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ती करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो, असे इथे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.